पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला अखेर भारतानं घेतला आहे। ऑपरेशन सिंदूर राबवून भारतानं पीओके आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत। पहाटे 1 ते 1:30 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती। आज सकाळी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी त्याची माहिती भारतवासियांना दिली। अर्थात यावेळी त्यांनी पुराव्यासकट अचूक शब्दांमध्ये पाकिस्तानची पोलखोल केली आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग आहेत तरी कोण। तर कर्नल सोफिया कुरेशी या मूळच्या गुजरातच्या आहेत। त्यांचा जन्म बडोद्याचा आहे। 1999 साली त्या सैन्यात दाखल झाल्या। त्यांचे आजोबा आणि वडील हे देखील सैन्यात काम करत होते। त्यांनी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीतून प्रशिक्षण घेतलं। 2006 मध्ये सोफिया यांनी काँगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणूनही काम केलेलं आहे। 2010 पासून त्या शांतता मोहिमेशी संबंधित आहेत। पंजाब सीमेवर ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांच्या सेवेबद्दल त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ कडून प्रशंसापत्र देखील मिळालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्योमिका सिंग ज्या आहेत त्या 2004 पासून भारतीय हवाई दलामध्ये काम करत आहेत। व्योमिका सिंग सध्याच्या कठीण काळामध्ये सर्वोत्तम विंग कमांडरपैकी एक अशा मानल्या जातात। व्योमिका सिंग यांना लढाऊ हेलिकॉप्टर्स उडवण्याचा उत्तम अनुभव आहे। व्योमिका सिंग यांना 2500 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आतापर्यंत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईशान्येकडील राज्य आणि जम्मू काश्मीर लेह लडाख या सगळ्या भागामध्ये चेतक आणि चितासारखी हेलिकॉप्टर्स त्यांनी उडवलेली आहेत। अरुणाचलमध्ये 2020 मध्ये त्यांनी एक महत्त्वाची मोहीम पार पाडली। त्याच्यामध्ये अत्यंत कठीण प्रसंगामध्ये त्यांनी काही जीवसुद्धा वाचवलेले आहेत। या दोघींनी ज्या धाडसानं पुराव्यांसकट पाकिस्तानची पोलखोल केली त्याबद्दल त्या दोघींचं देशभरातून कौतुक होतं आहे आणि हा खरा भारत आहे अशा पद्धतीचे उद्गार आज देशभर ऐकायला मिळतात।